जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती राजापूर शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या भेट स्मशानभूमीला या आगळ्या वेगळ्या आणि प्रबोधनात्मक उपक्रमात आपले स्वागत आहे. मित्र हो, तुमच्यापैकी किती जणांनी रात्री स्मशानभूमीच्या रस्त्याने जाताना मनात भीती अनुभवली आहे? स्मशानभूमी म्हटले की अनेकांच्या मनात भीती, गूढता आणि विविध अंधश्रद्धा निर्माण होतात. भूतप्रेत, करणी, आत्मे यांसारख्या समजुती समाजात आजही मोठ्या प्रमाणावर आढळतात. परंतु सत्य काय आहे, वास्तव काय आहे आणि विज्ञान काय सांगते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष स्मशानभूमीला भेट दिली. ती यात्रा होती अमावस्येची. कारण ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीकडे जवळून पाहिलं की अनेकदा भीती नाहीशी होते आणि सत्य समोर येतं. या उपक्रमाचा उद्देश भीती निर्माण करणे नसून भीती दूर करणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकातील विचार आणि वास्तवाची ओळख करून देणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्देश आहे. चला तर मग अंधश्रद्धेच्या अंधारातून विज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या या प्रवासात सहभागी होऊया. खाली आलो आणि दगड मारली, 2 दगडी मारली आणि वाकडे गेलो तर त्याला बोंबड दिला गोरवांची वर आणि गोरवा तो आणि जंगलात फक्त सुटफुटल्या का झाला दुखाची करू गळू असता ठेवलं दुसरा काय गेला मग धगधगत दिले दगड मारल्याबरोबर मग म्हणून मी ना खेळ थांबलो. एखादी म्हटलं पुढे मी गेलो तर मला पुढे भरडात पण बोलली त्या म्हादरे जांभळ खेळ थांबलो मी जरा मध्ये पुढे गेलो पण खेळ खाली सटाकलो जरा मैदानात दुसरं बघितली तेवढी त्याच्यानंतर काय नजरेला बघितलं नाही. तिथे मग तुझं गाडीला पण मागलो होतो त्या खाली मळ्यात उतारता तो आणि बारका बारका म्हणतात चोर आहे तेवढ्यातच फिरतोय घातल्यावर तो वर्षाबाजू तो काय बोलला तो सांगतो तो सांग मी मोकवतो म्हणे आमची तुम्ही मोकं मला वागा नाही काय करणार म्हणे आता मांजरी शोधायची वेळ लागलेली आहे तुम्ही लोक चांगले होते म्हणे अजून वागा नाही आज मला मिळता नक्की मला पलीकडे पण पकडला नव्हता वाटतं डुकरायलाच पकडलं ते तर बारकी पोरात ना बारक्या पोराने मारता आता ते शाळेची बारकी पोराला येत असं मना वाटत ते बसलं परवा गोविंदाच्या घराच्या पाठीमागा बसली मग 30-35 दुपार कधी नागरलेला आहे ते पुढे नागरलेला आहे डुकरांना एकच ताप 2-3 जण म्हणजे मन्यार मनार 1 नंबरला आहे ना. मन्यार 20 एकदम नाही ते विषारीमध्ये मनार 1 नंबर, पुढचं 2 नंबर आणि आपलं सापाला 3 नंबर येतो वाटतं. आपल्याकडे ना आपल्याकडे 4च आहेत ना. मन्यार आहे आपल्याकडे, मण्यार, पोरसं आणि साप आणि गोनस. बाकी तो हाच ना. हा नाही अजून गोनस छोटा वाला. हा
हे 4 जाती आणि अजून कोणते परवा पकडला आणि तो विचारू नाही ना मोठा तो तो नाही तो नाही विचारू ना. बाकी हा. सगळे सगळीकडे सांगतो का हा तुम्हाला? आधी आहे ना आधी विचार आहे 5 आधी आहे तो ना 5 की 6 जाती बाकी निम्मी विषारी आहेत आणि बाकी बिन विषारी आहेत सगळे. सगळे 4 जाती एकदम हे आहेत. त्याच्यामध्ये मान्यारचा एक नंबर येतो आणि मान्यारसारखं सेम दिसतो हे त्याला पण आपण सेम दिसतो अगदी तसं. मला गेला केवढं मोठं साठावत लावलं विषारी, बिनविषारी. काय करायचं नेमकं मागून बघून काही येत नाही ते स्वतः आहे ना पण सांगितलं नाही तेव्हा तेच आहे का, त्यानं जबरदस्त माहिती दिली म्हणते ना रे. प्रॉपर वाट आहे ना 4 फूट तरी आतमध्ये बांधवायला लागेल तोडून. नाही ठीक आतमध्ये ठीक आहे रे पण इकडे जंगल झालं आणि जेव्हा म्हणतो ना मी तेव्हा गेलो होतो ना पुरा संसार फिरलो काफी अडचण झालेली गाडी चक्काचं पडलो नाही संजय मार्गे अडचण झाली आता पहिला कसा जायचं फुलका आहे ना तो आहे तर आपण 4 जण तो तर एकटा कुठेही जाणं तिथे कुठेही म्हणजे आणि कितीही वाजता बितांना तो कधी घाबरत ही माहिती होती. मी म्हटलं तू नवीन वाटेन कुठनं नाही आज जायचा खाणार खाली कसं जाणार आज लयच गोटचा लय गोचा आपण दोघं जाऊन दिप्याचा वाटतं तिथं वाट होती. मी म्हटलं हे नवीन वाटेन आता आज लय येते ना अर्धवट मिळतं इथून वाट आहे तिकडनं मी परवा इथं बाहेर आलो इथं बाहेर आलो मी आता कसं जंगल वाढलेलं आहे. पावसाळ्यात दिंडो लय वाढले आणि कसं ते धुमाळाने इतकी शेती सोडला नाही आणि जरा दुगत झाली तो धुमाळी होतो तेव्हा पाचरा दुगत जमली ना तर सगळा साफ करायला जातो एक बाजू बारीक सारीक सगळा साफ करून जातो हवा म्हणजे तेव्हा पण फिरण्यासारखा होता आता आणि कसा पूर्ण साफ आहे समशान तुमचं काय झालं माहिती आहे आता हल्लीचे हे नाही तर उन्हाळ्याच्या ना जरा बरा फिरण्यासारखा पावसात ना जरा हे बेकार झाले शेती बंद पडली पण आता मला वाटतं कोकणची संस्कृती पण हळूहळू बदलत जाईल ना कारण शेतीवरच आपली सगळी संस्कृती अवलंबून होती. होता ना सगळा पूर्ण बेना होता या काय बांधलेलं चौक बांधलेला लोखंडी चालत नाही नव्हतं फक्त तेवढंच होतं. छप्पर नव्हतं. छप्पर नाही आहे काय सगळं पॅक झालं ते हो आहे ना थोडा ना तोडून टाकायचा आणि ती लाकडं तशीच ढगी मारून ठेवायचा असा तुम्ही तोडलं नाही तर उद्या तुम्ही आम्हाला फिरवू नका समशानाचा जेवढे स्पॉट आहे ना बाहेरनं कसं ठेवायचं असं हा आतला तेवढाच बारीक बारीक आहे ना मोठी झाडं नाही तोडायची. हे असं आहे ना बारीक हा सगळा कटरवूचा माझा हिसाब ह्या इकडे हा एवढा इतकं तरी ते बाजून ते जाण्याची लायकी नाही आहे
गच्च आहे हे सगळं. मग आता क्रिया वगैरे कुठे इथेच करतो काय? क्रिया म्हणजे ते कसं प्रत्येकाचं अलग अलग, एक जागा नाही, हा, प्रत्येक वेगवेगळी. प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे म्हणजे पाचते तेरवणकर असे. हा हा हे इथे दोषी आहे, दोषांचा अलग अलग आहे. ते चापेल्यांचा रिक्षावाले आहेत ना, ते तिकडे कोपऱ्यात आहे, गावकार तिकडे कोपऱ्यात. हे फक्त आम्ही तिथे जवळ आहे, तेरवणकर पाचते. मग आता गव्हर्नमेंटने बांधून दिल्यावर ते एकच बांधणार ना, मग त्यावेळेला काय करणार? त्यावेळेला बांधलंय बघ एक इथे, बांधलंय हे का, हे बघ इथे कुठेतरी आहे. इथेच आहे बांधलं गंदुआत आहे पुढे. बांधल्यावर मग एक बांधल्यावर मग काय असं हा नाही करावं, ह्याच्यात पण करायला पाहिजे आपण. नाही तर विलाज नाही, लाकूड आणणार कुठून? डबल 2 प्रेताचं लाकडू लागतं एका प्रेतात. हे नाही म्हणा. ते नाही बोलत आहे. सरकारने जर म्हणजे गव्हर्नमेंट कडनं जर एक आता आपण जागा स्मशानभूमी जशा आली, separate- आता बाकीच्या separate- ठिकाणी कसं एकच शहराच्या, आलेली ना हा मग काय मग ते प्रत्येकाच्या तो जागेवर विषय नाही रे. आता आपण काय प्रत्येकाच्या जागेत आता पाचट्यांचा वेगळा, गाडींचा वेगळा कसं जायचो ना. अरे तसा मनवाटी आलेला आहे ना. तसाच प्रकार झाला होता ना, झाला की त्यावेळेला काय झालं, योगायोगच म्हणायला लागलं. चांगली चांगली माणसं तीन गेली माणसं नेली पाठोपाठ. म्हणून त्याच्यावरती शंका घेण्यात. एक स्मशान म्हणजे हे बांधलं गव्हर्नमेंटचं बांधल्यामुळे हा तसं बांधायला मग सुरुवात केली होती. एका ठिकाणी हे एका केल्यावर ठिकाणी हे करायचं, सुरुवात केली होती, सुरुवात केली, पण अजून बांधलेलं नव्हतं बांधलं नव्हतं आणि त्याच्यावरती कोणाची क्रिया पण झाली नव्हती. नाही नाही अजून काय नाही तर काय आणि नाही पाठवत झालं. 3 गेली, तीन गेली म्हणून 3 गेली म्हणून ते म्हणत ते चौकावर चालायचंच नाही. चौकार चालू तर नाही होत. ते आपली हाय जागा ना प्रत्येकाची तशी करा. त्याच्यात ठेवायचं असा आणि विषय ते जर नाही बांधतात तर ते दगले असते असे आमचा हा समज झाला तो. समज झाला तो. म्हणजे असं म्हणजे आता लाकडा पण तुडून ठेवत नाही. ऍक्च्युली बघ ते बांधलं आता आम्ही नसतं लाकडा कशी माहितीये, आता माणसाला किती लाकडा लागेल किती नाही अशामध्ये कसा समजता बरोबर. बरोबर. पण असा ढीक करायचं म्हटलं ना, बाहेर जायचं म्हणजे ती लाकडं काय असं शिल्लक काय ठेवायचं नाही, सगळी टाकू जाळून बरोबर. असा विषय करतो. मग एवढा ढीक होता, एवढा ढीक लाकडं झालं त्याच्यावर मयत, मग असा विषय होता ना. आणि मग ते जेवढी लाकडं आहेत तेवढी, आणि त्याच्यावर परत मयत ठेवून त्याच्यावर लाकडा परत त्या पोटावर त्याच्या. मग आणि ह्याच्यात कसं होतं माहितीये, थोडकी लाकडं असली ना टेन्शन नाही, इकडे होत नाही ना. आणि आपण असे बांबूवर मारतो ना, असे बांबू मारणार मग हो, साईड नाही. साईडने 4 ते बांबू जळले की संपला विषय. म्हणून आम्ही ना अगदी बहुतेक मयत जळून होईपर्यंत आम्ही इथं हलत नाही, रात्र असो दिवसा असो. आणि काय काय गावाने कसं करतात, असं हल्ल्यामुळं जालतात तर जलो किंवा न जलो पशार होतात घरा. हो. तसं आमच्या इथं नाही. आम्ही रात्री जरी हल्लो तरी पण ते थांबणार आमच्या इथे. बहुतेक मयत खाली उतरायला पाहिजे जळून, त्याच्यानंतर निघणार आम्ही असं. अरे भीती ना आपलं. आणि आमच्या याच्यात ना अजिबात भीती नाही. किती वाजता पण रात्री यायचं. आता आम्ही पहिले यायचो ना चालत तिकडनं दारू बिरू पिऊन, हे ना चालत रस्त्याने बोमटच जायचो ना, कसं माहिती काय पण काय नाही. हा मी कसला काय मूळ काय आहे? हो, मूळ आहे. ही एक दिवशी गावी करून ना सगळं आतल्या तोडून टाकू हवा होता. नको नाही म्हणती बघ. तो असंच बघत नाही, तोडणार नाही, घेऊन जाणार तो. आणि काय गेला आणि तिकडे दळगड फिरकवलं, तो कोण पक्षीवर उठून गेला, बंदच झालं की. त्या वर्षी अरे नाही शिट्टी मारणारा आहे ना, त्याचा शोध मी लावलाय त्या याचा, सेम माणसासारखी शिट्टी मारणार. भूतबाई आहे ना, हा हे आहे साक्ष अजून पण आहे. हा. रडताना रडतं ते, हा तेव्हा ऐकायचं कान देऊन, हा नुसता ठिणकत राहणार. हा. हा त्याचा शोध घेऊया काय कधी वेळ मिळाला तर. रेल्वे कसा हा. त्या टायमाला आम्ही, बॅटरी बद्दल चांगली मजबूत पाहिजे. त्या टायमाला कसं माहिती आहे, खेळ आमची पालखी यायला उशीर झाला, हा. 12 वाजून गेले हा आणि ह्यानं ना थैमान मारला, निसता खाली तिकडे रडायचा देवळाजवळ. हा मग गावकऱ्यांनी सांगितलं हा. काय घाबरू नको, की सगळे बालगोपाल सुखरूप तुझ्या आता मंदिरात दारात आले आहेत, आता रडायचं बनव. 12 वाजून गेले होते हा. बाहेरला पालखी यासाठी, हा. आणि एवढा रडत होता ना, आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं. आणि त्या कसं म्हणजे कुठली दागदुमी येत असेल ना तरच रडणार, नाही तर नाही. काय असेल तर काय दागदुमी काय बाहेरतून येत असेल ना, हा, हा. आजार पण म्हणा, आजार, हा किंवा कोणी काय हे करत असेल तरच ते रडणार. संकट आलं तर. हा संकट आलं तरच ते रडणार, म्हणजे जागृत करणार ते अच्छा. आपल्या लोकांना, बाबा असं असं येत आहे, त्यात तुम्ही सावध व्हा.
असं तिथे हे आहे ती म्हणजे शिपाई आहेत ते हा असा विषय आहे. शिपाई आहेत काय ते हा शिपाई चतुर्सीमेचे हा चतुर्सीमे शिपाई हा बरोबर. चतुर्सीमे शिपाई ते कसं असं घालतं तर रडणारच ते. हा आता मी बोलवाणीला ना बोलवान काढतो ना हा. तर त्यांच्या त्या जागेवरती निम द्यायला लागतो नेऊन होय. त्या जागा दिल्या आहेत ना प्रत्येकाला होय होय होय. जागा दिल्या आहेत मग तिथे जाऊन तू नारळला निम द्यायला लागतो हम्म. आणि मग तिकडनं देवळातनं झालं की निघताना मग त्यांना बोलवत यायचा हा चला गो हुई कुकार मारते होय होय. हा येणी पणी करा चला हा मग ते येतात ना म्हणजे नंतर मग ते शेवट कुठे करतात? तिकडे पुढे आमच्या सीमेवर हा तिथे सीमा आहे ना पुढे त्या सीमेवर तिथे शेवट हा. तिथे तो काकडा ठेवणार मग जायचं घरी. तेव्हा असं म्हणायचे की आता बोळवण निघाला ना हो की पुढे ती भूत चालतायत चालतं. असं म्हणजे ते कसं, ती आपल्या दिसत नाही ती. आपल्याला दिसत नाही असं ते पुढे म्हणायचे. असणार म्हणजे कधी पण बोलायचे आडवा यायचा नाही हा तेच बोळवणच्या आडवण आडवं यायचं ना यायचं त्याच्यामुळे नाही. पुढे असतात ते हा, भूत म्हणून तो म्हणजे ढोल तो- वाजतात ना त्याच्यासाठी म्हणजे पुन्हा कोण माणूस झाला तर सावध होण्यासाठी. आणि हे आम्हाला विषय बाबताना दाखवला प्रत्यक्ष दाखवला बॅटरी मारून आणि आणि तो बघितलेला आम्ही वरती हा उलटे असे पाय उलटे हे पाय आणि आपले कसे असे आहेत तसे असे उलटे हा. आणि केस बी सगळे सोडलेले. ते तरी केव्हा दाखवलं होतं? हा? ते तरी तुम्ही केवढे होतात तेव्हा? त्याला आता मरून जवळ झाली 7-10 वर्ष झाली. त्याच्या अगोदर तो चांगला होता तेव्हा. आणि तुम्ही तेव्हा पण तेव्हा तो- कसा माहितीये आम्हाला कळायचं तेव्हा अच्छा हा हा कळायचं आम्हाला. आणि तेव्हा त्याच्यानंतर ह्याने तिथे जागा ते झाडं सगळी तोडून नाटेकरांनी ते ह्याने घरात जागा दिल्या. त्यांचं घर आहे ना आता बांधलं दिप्यांचनी हा तिथेच तो मोठा आंबा होता एक. हा हा ते खाली सगळे आंबेच होते ते पहिले. अच्छा ते 2 तरलांनी घर बांधलं ना तिकडे पण आंबे सगळी फणसाची झाडं होती ह्यानी बांधलं तिकडे पण मोठे मोठे आंबे होते. आता रस्ता आलाय ना तर रस्त्या खाली तिथं आंबा होता मोठा आंबा होता. हम्म. त्यात म्हणजे त्याला गवंड म्हणून म्हणायचे. आंबा पण काय रक्तासारखा लाल गवंडी सारखा गवंडी आहे का? हा म्हणून त्याला गवंड म्हणायचं. आंबा पण लय ऊत हम्म. त्याच्यावर तर रडत होता ते आम्हाला दाखवला. मग दिवसाचं ते म्हणजे बघितलं तुम्ही की कसं रात्रीचं? पण ते पण पद्धत आहे हा. म्हणजे जिथे रडेल ना त्याचा हे आहे त्यात ते जाऊन त्याला समजवायचा. हा दुसऱ्यांना समजवायचा नाही. कळलं कळलं. हा असा विषय नाही. सोबडं येऊन हा. झाली गोष्ट आहे तशी. हा हा ते तेरवण खाली ते पांट्या परिवार आहे ना हा. ते तेरवण रडत असणार तेरवणकरांनी समजवायचा त्याला. हम्म. आणि त्या धुमाळांचं समजवलं ना तर धुमाळा येऊन त्याला कान पेटवला होता. हा म्हणजे खरी गोष्ट आहे. हा. मग तसा दुसऱ्यांना हे करायचा ते गावकऱ्यांनी किंवा ते नाही. म्हणजे त्याच्या जागेच्या मालकाने. हा म्हणजे आता खाली रडत असला ना तर नाटेकरांनी तरी म्हटलं ना हा. गप राहून तरी गप राहायला पाहिजे. हा, हा. असा असा विषय. तेव्हा आम्ही कसं लहान असताना त्याच्याकडे तिकडे असायचो आम्ही ना हा. लय वेळ आम्ही झोपायचो पण तिथे एकदा होय. हा तेव्हा तो सांगायचो पोरांनो चला हा बघा रडताय हा. काय सांगतो चला मी ऐका चला. हा. म्हणजे रात्रीच्याच वेळेला व्हायचं ना दिवसाचं व्हायचं नाही. रात्री हा, हा. रात्री रडणार ते. म्हणजे असं आलं तरच काहीतरी हे करणार नाही तर नाही. काहीतरी घडणार असेल अघटित घडणार असेल तर. घडणार असं तरच की आपण समजून जायचं काहीतरी हे येणार. असं. शिपाई आहेत ते. बाकी आपल्याकडे झपाटून असं कोण मेलेलं वगैरे कोण नाही 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 ना? झपाटून नाही इथे. कसं होतं हा ही चव्हाणी हा या म्हणजे आता हे चव्हाण आहेत ना त्यांची आजी हा. तिला इथंच झालेली ना अच्छा. रस्त्याला इथंच त्यांचा पाय समशान कुठे खाली स्टॉपवर खाली हा ते कॉर्नर आहे ना हा. तिथे त्यांचं समशान. ती बाकी त्यांच्यावर जास्त झाली तर ती मुंबईलाच मरतात तिकडे जातात. ही इथं मिळून तिला जागा इथं दिलेली हम्म. इथे झालेली आणि मी हिना जायच होतो म्हणजे मनात मी चाकलो हा आणि आमची जे दत्तू घर आहे ना हा तिथं पडलो मी. हा. हा पण मनात दच्चक आला माझ्या की मला वाटतं ती पाटणा माझी येत आहे असा असं मला फील भास झालं. झाला. हा, हा बरोबर. हा. आणि तिथे जाऊन पडलो मग मी असा विषय झाला. बाकी पुढे काय नंतर नाही पुढे ना? काय नाही नंतर काय नाही आणि आता काय तसं वाटत नाही. हा. नाही आता ह्यांची चुलती मिली ना ह्याची आजी हा. त्या मंग्याने 2 जण
आलेलो घराकडनं तर म्हणजे सारलेला बिरलेला मयत म्हणजे परत सारायला लागताना होय दोघांनी सारलेला आणि गेलो राजापुरात हिनाच गेलो राजापुरात गेलो पियालो रात्री 9-10 वाजता आलेलो आम्ही बाजारातनं आलो आणि परत इकडं समशानातनं परत बघितलेलं जाऊन काय हाय काय सगळं घरा गेलो सगळा कंप्लीट झाला होता अगदी. हं. हां काय नाही आता वाटत पहिले आम्ही इकडं रात्रीवरती पिऊन एकतर ते यायचं हिना जायचं काय हे नाही. पहिलीपासून भीती नाही इकडे. हां इथं आलं की सांगायचं फक्त आपल्या वाडवडिलांनी हां. सोबत करा घरपर्यंत हां मी एकटाच आहे आता चाललो आहे घरी हां. आता फक्त वाचायला जायचं पुढे पुढे बोलत हां. काय नाही पण आता काय नाही वाटत आणि आमच्या आम्ही किती वर्ष माहीत आणला हां. तरी काय नाही वाटत असं किती फाटपटी माहीत आणलेली हो हां. इथे मुंबईकरी येणार त्याच्यानंतर हाणणार होय, इथे होय, होय. लय डोक्यात ताप हां. पण मुंबईकरी आलं की थांबायचं नाही लगेच तयारी करायची चला मग तो 12 वाजून 1 वाजो असा विषय 12 वाजता माहीत झालो आम्ही इथनं गेलो बाकी अंगात बिंगात येण्याचं प्रमाण कितपत चालू आहे इकडे? नाही नाही त्यातला ना काय प्रमाण नाही नाही आमच्याकडे प्रकार नाही ना. नाही त्या फक्त अशी पालखी बिलकी आली तर फक्त ती एकाच्याच अंगात येतात हो. काय माहिती काय येतात ती सुरेखा सुकृतीची आहे ती आता मुंबई गेली आहे ती पालखी इकडनं गेली ना रोंबाट असला हां, ना हां. की तिच्या अंगात येतात हां ते कसं वाजवल्या बिजवल्यामुळे ते- वाजवलं बिजवलं ते बाकी नाही कोणाचं हां. नाही. उगाच काय हां. धुमाळ चुलता तिथे बहिणीवर यायचा दारात ते म्हणजे व्हली असो काय असो हां. तो येणारच हां. व्हली तर वाडीत नाचत झाली ना येणार तो यायचा हौशी होता तुला तो यायचा तिच्या अंगात हां. आला की मुद्द्याच झोंबायचा होळीच्या हा होळीचा मुद्द्याच झोंबायचा आणि नंतर दारात समजा खेळ बिलं आले ना हां. आता मी पाऊल टाकला नाही बा की म्हणजे पाऊल टाकायच्या अगोदर तिच्या अंग घरला असायचं हां. खेळायचं मग त्यांच्यावर नाचायचा. हा नाचायचा हा असं मग आता गप बसा म्हटलं ना मग गावकार सांगायचं आता पालखी बसली आहे खेळ थांबलेत तुम्ही आता बसा गपचित मग ती गप बसायचं हां. असं मग ना एकदा खेळ म्हणजे येताना फक्त बाहेर पडून जाताना मग परत येणार आणि मग खेळ बाहेर गेलं की शांत राहणार शंकराला पण आता नाही ती पण वारली सगळं आता तर काय एवढा विषय नाही नाही होत. हं. नाही, आता विषय नाही पहिला होता विषय तसा पण आता काय नाही आता पहिला डाकीतनं पण यायचा पितार हो टाकीत नाही. आता कुठे येत आहे काय हां. आता काय नाही इकडे डाक आहे की हे आहे? आमचे सर्व आहे होय का? हा आमची पाष्ट्यांची म्हटलं नाही म्हटलं तरी डाक पण आहे आणि कुंभारक्रिया पण आहे हां. म्हणजे भटक्रिया भटकरी. हा कुंभारक्रिया आणि भटक्रिया पण ते हे खर्च होता म्हणून कोण करत नाही हां. कुंभारक्रिया खर्च होतो पण भटक्रिया एवढा काय हे नाही होत. एवढा खर्च होत नाही, असा बरोबर. हं. असं होतं आमचे दोन्ही आहेत मित्रांनो, भेट स्मशानभूमीला या उपक्रमातून आपण पाहिले की अनेक वर्षांपासून समाजात प्रचलित असलेल्या अनेक समजुतींचा वास्तवाशी काही संबंध नाही. भीती ही बहुतेक वेळा अज्ञानातून निर्माण होत असते, तर ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन भीती दूर करतात. स्मशानभूमी ही भूताकेत्यांची जागा नसून जीवनाचे अंतिम सत्य दाखवणारी जागा आहे. त्यामुळे अंधविश्वास न बाळगता विवेक, विज्ञान आणि तर्क यांचा स्वीकार करणे हीच काळाची गरज आहे. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. मित्रांनो, प्रश्न विचारणे हीच वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात असते. आजच्या या उपक्रमातून आम्ही कोणावरही मत लादण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त एक विनंती आहे, कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारू नका आणि आंधळेपणाने नाकारूही नका. विचार करा, पडताळा, अनुभव घ्या आणि मग स्वतःचा निष्कर्ष काढा. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर त्याचा उद्देश सफल झाला असे समजा. तुम्हाला काय वाटतं? स्मशानभूमीबद्दल तुमचे अनुभव किंवा मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या एका विचारातून अनेकांना नवी दृष्टी निर्माण होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच समाज प्रबोधनाच्या उपक्रमांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण समाज बदलण्याची सुरुवात एका विचारापासून होते आणि तो विचार तुमच्यापासूनही सुरू होऊ शकतो. धन्यवाद.